फर्स्ट ऑफ ऑल जे पहिलं प्रिपोजिशन आहे ते आहे इन. त्याचा मीनिंग मराठीमध्ये होतो मध्ये. सो त्याचे काही एक्झाम्पल्स बघूया. सो फर्स्ट एक्झाम्पल आहे, सपोज असं म्हणायचं असेल पुस्तक पिशवीत आहे, तर ते कसं बोलणार? द बुक इज इन द बॅग. द बुक इज इन द बॅग. ओके. सेकंड सेंटेन्स असं आहे, तो खोलीत आहे. इंग्लिशमध्ये कसं बोलणार? ही इज इन द रूम. ओके. गिलासात दूध आहे, कसं बोलणार? देअर इज मिल्क इन द ग्लास. ओके. ती ऑफिसमध्ये काम करते, सो कसं बोलणार? शी वर्क्स इन ॲन ऑफिस. ओके. सो नेक्स्ट प्रिपोजिशन आहे ऑन. ओके. सो ऑनचा मराठी मिनिंग होतो वर. आता ह्याला यूज कसं करायचं इंग्लिश बोलताना ते आपण एक्झाम्पल्समधून बघूया. सो फर्स्ट एक्झाम्पल आहे, पेन टेबलवर आहे. सो कसं बोलणार? द पेन इज ऑन द टेबल. ओके. सेकंड एक्झाम्पल, पुस्तक शेल्फवर आहे, म्हणजे कसं बोलणार? द बुक इज ऑन द शेल्फ. शेल्फ म्हणजे काय? एखादी फळी, म्हणजे लाकडाची फळी वगैरे अशा टाईप जो एक कबर्ड असतं, सो त्याला आपण कबर्ड किंवा एखादं लाकडाची फळी याला आपण शेल्फ म्हणतो. सो द बुक इज ऑन द शेल्फ. ओके. फोटो भिंतीवर आहे, कसं बोलणार? ऑनचा यूज करून. द फोटो इज ऑन द वॉल. ओके. फोन बेडवर आहे, कसं बोलणार? द फोन इज ऑन द बेड. ओके.